आजचा हा मान मिळालेला आहे याचं कारण मी साने गुरुजींचा भक्त आहे या भूमिकेतूनच मला मिळालेला मान आहे हे मी ओळखले आहे की देवाच्या भक्तीत मला काही फारसा रस नाही, परंतु देवत्वाच्या भक्तीमध्ये मात्र मला अतिशय रस आहे. आणि असं देवत्व जीवनामध्ये सहसा चटाचट आढळत नाही. पण मी एका अशा जमान्यामध्ये वाढलो, तरुण होतो त्या काळामध्ये, की जिथे नजर टाकावी तिथे देवत्व असलेली माणसं आहेत असा विश्वास वाटावा अशी माणसं आयुष्यामध्ये पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये आपल्या अद्वितीय तेजाने तळपणारे जसे साने गुरुजी होते, तसे जीवन म्हणजे जणू काय शरीर म्हणजे आपली समिधा आहे अशा रीतीने वागणारे सेनापती बापट होते. बोरकरांची एक कविता आहे, जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. तर ज्यांचं पक्व फळापरी सहजपणाने मी पण गळलं अशी माझ्या आयुष्याची मी माणसं पाहिली, त्याच्यात साने गुरुजींच्या तुलनेचं दुसरं मला कोणीही आढळलेलं नाही. स्वतःला इतकं वगळून जीवनामध्ये दुसऱ्यासाठी जगणं ही किमान ह्या पृथ्वीतलावर होऊ शकते असं जर कोणी अनुभवाला आणून दिलेलं असेल तर ते साने गुरुजींनी अनुभवाला आणून दिलं. साने गुरुजींच्या भाषेमध्ये, त्यांच्या व्याकरणामध्ये मी नावाचा शब्दच नसावा असं मला वाटतं. ते आम्ही ह्याच भावनेने जगले, त्यामुळे त्यांचा आनंद, त्यांचं चैतन्य, त्यांचं कारुण्य, त्यांचं दुःख, त्यांचं साहित्य हे साने गुरुजींचं साहित्य न होता आपल्या सगळ्या हजारो लोकांची वाचा ती साने गुरुजींच्या लेखणीतून बाहेर पडली असं झालं. साने गुरुजींनी मी साहित्यिक असं कधीच म्हटलं नाही. ते म्हणायचे त्याला मला काही लिहिता येतच नाहीये. ज्याला उत्तम लिहिता येतं तोच धैर्याने असं सांगू शकतो की मला लिहिता येत नाहीये. नाहीतर ज्याला अर्धी मुर्धी चार ओळीची कविता सुद्धा लिहिता येत नाही तो साहित्य संमेलनाच्या अध्यक्षतेच्या मागे लागलेला असतो की मी कवी आहे, मला स्टेजवर चान्स द्या. साने गुरुजींनी हजारो कविता लिहिल्या, पण साहित्य संमेलनात जाऊन कविता वाचावी असं त्यांना कधीच वाटलं नाही. कारण त्यांची धारणाच अशी होती की इदं न मम, हे माझं नाही आहे. भारतीय तत्वज्ञानाचं जर अत्यंत सुंदर वाक्य कुठलं असेल तर ह्या जीवनामध्ये जगताना इदं न मम, हे माझं नाही आहे या भावनेने जगायचं. साने गुरुजी इदं न मम या भावनेने. साने गुरुजींच्या साहित्याचा जो मूळ स्रोत काय विचारा तर तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भार आहे या भावनेने साने गुरुजींनी लोकांच्यासाठी लिहिलं. साने गुरुजींनी साहित्यिक होण्यासाठी साहित्य लिहिलं असतं तर ते फार तर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊन दुसऱ्या वर्षी विसरले गेले असते. परंतु त्यांनी साहित्य संमेलन ग्रंथकर्ता म्हणून लिहिलं नाही. आणि तसं न लिहिण्याचीच या भारतामध्ये परंपरा आहे. ही परंपरा आपण विसरलो. भारतातली परंपरा तशी आहे की आपण उत्तम काही केलं तर शक्य तितकं नावाने राहावं. मी तुम्हाला अजंठातल्या परिसरातल्या लोकांना हे सांगावं असं नाही आहे. इथे अजंठा वेरूळला उत्कृष्ट शिल्प केलेलं आहे, पण एकाही शिल्पकारांनी आपलं नाव लिहिलेलं नाहीये मी केलेलं आहे असं. पाहायला जाणारे लोक मात्र आपली नावं लिहितात तिथे. गायकवाड गुरुजी 7वी अमुक अमुक शाळा. इतकी अलिप्त राहण्याचीच परंपरा आहे. हा कोण आहे ह्याच्याशी तुम्हाला काय करायचं, साने गुरुजी कोण होता काय करायचं. पण शेवटी आपल्यालाच राहवत नाही म्हणून असं वाटतं की यांची परतफेड कशाने तरी करायला पाहिजे म्हणून आपण असे पुतळे उभे करतो. मला खात्री आहे की आज साने गुरुजी अंमळनेरात असते तर एकमेव विरोधाला अगदी मी प्राणांतिक उपोषण करीन म्हणून जर उभा राहिला असता तर साने गुरुजीच राहिले असते की माझा पुतळा नाही उभा करायचा. परंतु त्यावेळेला हजारो लोकांनी हट्टाने आपण साने गुरुजींना हे सांगितलं असतं की जीवनातलं अनेक तुमचं आम्ही ऐकलेलं आहे, हे आम्ही तुमचं ऐकणार नाही, आम्ही काहीही झालं तर पुतळा उभा करणारच असा निर्धार सुद्धा तुम्हीच दाखवला असता. कारण तुम्ही सुद्धा साने गुरुजींनी दिलेलं दुग्ध प्राशन केलेलं आहे, तीच ताकद तुम्हालाही आलेली आहे. अशा या गावामध्ये साने गुरुजी उभे राहिले, हे 4 पुतळ्यासारखे उभे राहिले आहेत असं मी म्हणायला तयार नाहीये. कारण अंमळनेर गावाला एक विशिष्ट अशा प्रकारचा अहंकार बाळगावा अशी इथे घटना एकच नाही अनेक घडलेल्या आहेत. खानदेशामध्ये मी गावागावात भांडण लावू इच्छित नाही, परंतु आमच्यासारख्या दूर राहणाऱ्या माणसाला जर सांस्कृतिक राजकीय विचाराच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त नाव कुठल्या शहराचं आजवर ऐकू आलेलं असेल तर त्या अंमळनेरचंच ऐकू आलेलं आहे. त्यामुळे आम्ही असं धरूनच चालत आलेलो आहोत की खानदेशाचं बुद्धिमत्तेचं जे आदर आहे ते या अंमळनेरमध्ये आहे. तेव्हा अशा लोकांच्या पुढे मला साने गुरुजींच्याबद्दल मी काय बोलणार. मी तुम्हाला साने गुरुजींच्याबद्दल सांगायचं म्हणजे काशीला जाऊन काशी विश्वेश्वराचं महात्मा तिथल्या त्या चोगाला सांगण्यापैकी असं आहे, हे काहीतरीच आहे.
पण मी त्यांचं महात्म्य सांगायला उभं राहिलो नाही, त्यांचं स्मरण करायला उभं राहिलेलं आहे. मला अतोनात आनंद झालेला आहे की जीवनामध्ये सगळीकडे आपल्याला निराश, चांगल्या मूल्यांचा अधपात झालेला असं दिसत असताना एका गावातले लोक उभे राहतात, एक म्युन्सिपाल्टी उभी राहते. म्युन्सिपाल्टी या शब्दावरती किती गलिच्छपणा आलेला आहे माहिती आहे, पण तिला सुद्धा वाटतं की नाही, एक स्वच्छ काम आपण काहीतरी केलं पाहिजे. अमळनेर कोणाचं? अमळनेर साने गुरुजींचं. अमळनेर इथे ज्यांनी तत्वज्ञानाचा, चिंतनाचा विचार केला त्यांचं अमळनेर. बाकी सगळी मंडळी किती बहुत नृपती ते आले गेले असं झालेलं नाही, त्याचा काही संबंध नसतो. साने गुरुजींनी हे महत्व वाढवलं, हे गावाचं महत्व वाढवलं नव्हे तर एका विचाराचं महत्व वाढवलं. तो महत्वाचा विचार साने गुरुजीचा हा होता, अगदी साधा विचार होता की यथार्थपणाने जगायचं असेल तर दुसऱ्यासाठी जगा. हा इतका साधाच उपदेश होता. साने गुरुजींनी जीवनामध्ये सगळा जर विचार कसला केला असेल तर दुसऱ्याचा केला. आणि संस्कृती याचा अर्थच मी असं समजतो की दुसऱ्याचा विचार हा प्राधान्याने मानणं म्हणजे संस्कृती. या जगामध्ये मला जसं जगाचा हक्क आहे तसा हक्क असलेले हजारो लोक आहेत हे मानणं म्हणजे संस्कृती. याला इंग्लिशमध्ये रूल ऑफ द रोड म्हणतात की मी डाव्या बाजूने का चालायचं, की सगळ्यांनीच मधून चालायचं ठरवल्यानंतर असंख्य मुर्देच रस्त्यामध्ये दिसायला लागतील. माझा जरी नसला तरी माझ्या जवळच्या माणसाचा दिसेल, म्हणून मला हे पाळलं पाहिजे. दुसऱ्याचा विचार करून मला चांगलं वागलं पाहिजे, यासाठी केलं पाहिजे. ह्याचं कारण काय की माणुसकीचा पहिला धर्म साने गुरुजींनी सांगितलेला तो हा आहे की इतर प्राण्यांना न मिळालेली अशी एक देणगी मनुष्य प्राण्याला मिळालेली आहे, ती म्हणजे दुसऱ्याविषयी सहानुभूती. एका कुत्र्याला दुसऱ्या कुत्र्याला दगड मारला तर ह्या कुत्र्याच्या डोळ्यातून कधी पाणी आलेलं मी पाहिलेलं नाही, अरे अरे त्याला का दगड मारला. किंवा बैलगाडी जोडताना एका बैलाला फटका मारल्यानंतर बाजूचा बैल संपावर गेलेला असं काही आपण ऐकलेलं नाहीये. संपावर माणसं योग्य कारणासाठी जातात असं नाहीये, पण तरी सुद्धा असा गेलाय असं काही त्याला वाटत नाही की तो तक्रार करत नाही, त्याला दुःख होत नाही. पण आपल्याला मात्र दुसऱ्याचं दुःख पाहून त्याला झालेल्या वेदना आपल्याला व्हाव्यात अशी काहीतरी निसर्गाने योजना करून दिलेली आहे. आणि अशी निसर्गाने योजना करून देताना एक प्रचंड अशा प्रकारची एक निर्मिती, मी त्याला निर्मितीच म्हणतो, अशी निसर्गाने आपल्यामध्ये ठेवलेली आहे. त्या निर्मितीला आपण अश्रू असं म्हणतो. इतकी सुंदर निर्मिती या जीवनामध्ये दुसरी कुठलीही नाही. माणसाचं माणूस पण सगळ्यात जास्त मिठीतून प्रगट होतं का ह्याच्यातून प्रगट होतं नाही, त्याच्या डोळ्यातून झरणाऱ्या आसवातून प्रगट होतं. म्हणून आईचं मोठेपण सांगताना गडकऱ्यांनी इतकं सुंदर लिहिलंय की आईचं मी कशाला अंतःकरणाचं सांगू, ते हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही, जे आनंदही रडते दुःखात कसे तर. अत्यानंदाने जिथे डोळ्यातून पाणी येतं ते पाणी ज्या वेळेला दिसायला लागतं आपल्याला त्यावेळेला मनाला स्नान घडतं, त्यावेळेला ते आसू हे तीर्थ म्हणून आलेले असतात. पाणी आणि तीर्थातला फरक तरी काय, पाणी आपल्या शरीराला स्नान घालतं आणि तीर्थ आपल्या मनाला स्नान घालतं. मनाला जे द्रव स्नान घालतं त्याला आपण तीर्थ म्हणतो. आणि अशा प्रकारचं अश्रुतीर्थ, जसं धारा तीर्थ असतं, वरुण तीर्थ असतं, अरुण तीर्थ असतं, काशी तीर्थ असतं, अशा प्रकारचं एक पवित्र अश्रुतीर्थचा तीर्थ साने गुरुजींनी आपल्या साहित्यातून आपल्याला उभं करून दिलं. ज्यांना साने गुरुजी कळले नाहीत त्या गधडे म्हणाले की साने गुरुजींना म्हणे रडकं वागणं होतं. ज्या माणसांना जीवनातल्या आसवांचं महत्व कळलं नाही त्या माणसांना केवळ आणखी दोन पाय नाहीत म्हणून माणूस म्हणायचं, या पलीकडे काय चाललं. साने गुरुजी रडके आणि हे शहाणे. साहेबाचे बूट साठत ज्यांचं आयुष्य गेलं त्यांनी साने गुरुजींना अशक्त, वीक, दुबळे म्हणावं. आणि ज्या साने गुरुजींनी एखाद्या स्फुल्लिंगासारखे ते फुटलेले, साने गुरुजींचं सौम्य दर्शन पुष्कळांना झालेलं असेल पण साने गुरुजींचं विश्वरूप दर्शन ज्यांना झालं त्यांना सौम्य आणि विश्वरूप याच्यातला फरक त्यावेळेला पाहायला मिळाला. आपल्याला माहिती असेल की 42च्या चळवळीमध्ये ते एकदा श्वसन हॉस्पिटलमध्ये त्यांना पळवून आणलं होतं की तिथून मग निसटायचं म्हणून तब्येत बरी ना अशा बहाण्याखाली त्यांना तिथे आणून ठेवलं. तिथे ठेवलं आणि 4-5व्या दिवशी ते लोक आले, म्हणाले गुरुजी आता निसटायचं. नको रे बाबा म्हणाले, नको निसटायचं. तेवढं का नाही, त्याचं काय झालंय, माझ्यावर पहाऱ्याला जो हवालदार नेमला होता ना त्याची गेली 4 दिवस माझी दोस्ती झाली आहे म्हणाले. त्याची लहान लहान मुलं आहेत, मी जर पळालो तर त्याच्या नोकरीवर गदा येईल म्हणाले. कट बी खलास. कुठला कट? ते म्हणाले नाही, त्या हवालदारासाठी आणि त्याच्या मुलासाठी त्यांचं अंतःकरण रडत होतं आणि त्यासाठी ते तुरुंगातला हालअपेष्टा सहन करायला तयार होतं.
मला तुम्ही सांगा, असले अश्रू आपल्या डोळ्यातून येण्याचं भाग्य तुमच्या माझ्यापैकी किती जणांना लाभलेलं आहे? हास्य फुटण्याचं भाग्य लागतं, त्याच्यापेक्षा सुद्धा सहानुभूतीने डोळ्यातून अश्रू येण्याचं भाग्य हे जास्त महत्वाचं आहे. साने गुरुजी काय स्वतःसाठी रडले का? साने गुरुजी काय स्वतःच्या मुलीचं लग्न होत नाही म्हणून वैतागलेले होते का? साने गुरुजी आपल्याला वरची बढती मिळत नाही म्हणून चिडले होते का? साने गुरुजी स्वतःला अजून पद्मभूषण कसं केलं नाही या चिंतेत होते. ते कसल्याही चिंतेत नव्हते. त्यांना एकच कळत होतं की हा देश जोपर्यंत या देशातलं लहान मूल आनंदी दिसत नाही तोपर्यंत हा देश अभागीच राहणार. म्हणून साने गुरुजींनी आपलं लक्ष एखाद्या निष्णात माणसाप्रमाणे योग्य जागी ठेवलं. त्यांनी ह्या देशातला सगळ्यात महत्वाचा बिंदू काय मानला? साने गुरुजींनी लहान मूल हा या देशातला महत्वाचा बिंदू मानला. उपाशी लहान मूल ही देशाची बदनामी मानली, अडाणी लहान मूल ही देशाची बदनामी मानली, आपलं पाप मानलं. आणि म्हणून त्यांनी एक मोठा मंत्र आपल्याला सांगितला, करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे. त्यांनी पूजा कोणाची केली? त्या लहान मुलाची केली. आणि मी तुम्हाला सांगतो की लहान मुलांना आनंदात ठेवणं हे कर्म कठोर असं काम आहे. लहान मुलं सगळ्यांनाच आवडतात, ती जोपर्यंत हसत असतात नाचत असतात तोपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. पण रडणारं मूल हे फक्त आईचं असतं. रडणाऱ्या मुलाला जवळ आईशिवाय कोणी घेत नाही. साने गुरुजी हे जीवनभर असे आई होऊन राहिले. आणि आई यासारखी पदवी या महाराष्ट्रात दुसरी कुठलीही नाही. तुम्हाला सांगतो, आम्ही विठ्ठलाची ज्यावेळेला अगदी सलगी करतो पंढरपूरच्या, त्यावेळी त्याला विठाई म्हणतो. माऊली ही सगळ्यात मोठी पदवी आम्ही मानलेली आहे. विठ्ठलाला आम्ही विठाई म्हटलं. ज्ञानेश्वराबद्दल आम्हाला जेव्हा बोलायचं तर ज्ञानोबा माऊली म्हटलं. इतकंच नव्हे तर इथे परंपरा आहे की नाही मला माहिती नाही, ज्या मुलाचं नाव ज्ञानेश्वर असतं तिथे आमच्याकडे सातारा सांगली जिल्ह्यामध्ये किंवा पंढरपूरला वगैरे त्याला ज्ञानेश्वर अशी हाक मारत नाही, त्याला माऊली अशीच हाक मारतात. म्हणजे तो पुरुष असतो पण त्याला हाक मारताना माऊली इथे असं म्हणतात, कारण ज्ञानेश्वर म्हणजे माऊली. सगळ्यात मोठं जर कुठलं मानाचं स्थान दिलं असेल आम्ही तर माऊली हे विशेषण वापरलं. पण माऊली होणं ही गोष्ट काही तितकी सोपी नाहीये. मुलाला जन्म जी देते ती माऊली असते असं मला वाटत नाही. मुलाला जन्म देणं ही निसर्गाने घडवलेली प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये त्या बाईचं काही कर्तृत्व आहे असं वाटत नाही. परंतु जी बाई आपल्या जीवनाचं सर्व सार हे रोपटं वाढवणं आहे असं मानून स्वतःला बागेत येते, जिचं अहंपण हे पक्व फळासारखं जळलेलं असतं, जी स्वतः राहत नाही त्याच्यात, ती माऊली. आपल्या आईचं सगळ्यात सुंदर दर्शन आपल्याला कुठे होतं? म्हणजे आपण थोडी दुष्ट असतो तरी कुठे होतं सांगतो तुम्हाला, की मोठ्या हौसेने तिने स्वयंपाक केलेला असतो आणि आपण नंतर आई जेवायची आहे हे विसरून सगळं संपवलेलं असतं. आणि ज्या वेळेला आई नुसत्या लोणच्याबरोबर भात खाते त्यावेळेला आईला विचारलं, आई अगं तुला काही राहिलं नाही? तर ती म्हणाली, अरे तुम्ही बाबाने एवढे जेवलात तेव्हाच पोट भरलं. हे जिथं होतं ती आई. मुलाला जपणं याचा अर्थ वेडेवाकडे लाड करणं एवढंच नव्हे, नवऱ्याला जपणं की पती देव मानणं याचा अर्थ पती कसे वागले तरी चालून येणं असा अर्थ नव्हे. तर ह्या भूमिकामध्ये यायला तुम्हाला काहीतरी द्यावं लागतं. साने गुरुजींनी आई होऊन हे दिलं. तुम्हाला माहिती असेल की कुठल्याही जगातल्या क्रांतिकारकांच्या इतिहासात तुम्हाला असं आढळणार नाही की क्रांतिकारक चार जमलेली ती पोरं जाऊन आल्यानंतर ही भुकेच गेली असतील म्हणून साने गुरुजी स्वतः पोळ्या तयार करून त्यांच्यासाठी ठेवून त्यांना वाढत असत. ही आई जाणीवेच्या धर्माने माता होणं ही सोपी गोष्ट नाही. साने गुरुजी अशा प्रकारचे माता झाले आणि म्हणून त्यांना जिथे जिथे स्त्रियांच्या दुःखाचे कड दिसले, स्त्रियांचे अश्रू ज्यातून वाहतात, त्या अश्रूंची गाणी झालेली त्यांनी जेव्हा पाहिली त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रभर हिंडून आयाबायांच्याकडून ती गाणी गोळा केली. मराठीतला जर उत्कृष्ट ग्रंथ संग्रह मराठी स्त्रीच्या मानसाचं कुठल्याही कादंबरीकाराला, लघुकथाकाराला, निबंधकाराला प्रतिबिंब रेखाटताना आलेलं अशा प्रकारचं प्रतिबिंब स्त्रीचं जर काय कोणाला पाहायचं असेल, खरं आपल्या मी महाराष्ट्रातला कारण मराठीतला म्हणून म्हणतो, मला इतर भाषेची एवढी माहिती नाही, तर एकाच ह्याच्यामध्ये आहे की आमच्या बायकांनी ज्या ओव्या लिहिल्या त्याच्यामध्ये, आणि ह्या ओव्या साने गुरुजींनी घरोघर जाऊन गोळा करून स्त्री गीतांचे 2 खंड प्रसिद्ध केले. त्याच्यामध्ये त्यांनी आमची खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या स्त्री मानसाची पहिल्यांदा गाठ घालून गेली. ते लोकवाङ्मय आहे का, लोकसाहित्य आहे का, फोक लिटरेचरमध्ये त्याचं स्थान केवढं आहे असं लिहून त्याच्यावर PhD मिळवणं याला माझ्या मताने काही अर्थ नाही. आम्ही विद्यार्थी होतो त्यावेळी वाचत होतो तेव्हा आमच्या पहिल्यांदा लक्षात आलं की अरे आपली आई म्हणजे तळहाताचा पाळणा डोळ्याचा केला दिवा अशी जी आहे ती माझी आई आहे. म्हटल्याबरोबर फरकच पडला
किती सुंदर सुंदर ओव्या आणतात. ओव्या हे तर फार समृद्ध धन आहे. परंतु तुम्हाला सांगतो साने गुरुजींनी ज्या ओव्या गोळा केल्यात आणि त्याच्यात त्या छोट्या छोट्या नोट्स लिहिल्यात त्याला तोड नाही. दुर्दैव असं की आज बाजारात ते पुस्तकच नाहीये. मला तर आजच्या प्रसंगी अशी सूचना करायची वाटते की इथे साने गुरुजींचा पुतळा आहे, त्याच्या जवळच तुम्ही काहीतरी मार्केट बांधलं असं मला कळलं. तिथे एक लहानसा असं टेबल ठेवा आणि तिथे सांगा की साने गुरुजींनी लिहिलेली ओळ छापलेली या इथे मिळेल. तर ह्या पुतळ्याला प्राण तुम्ही दिला होतो. हे त्यांचं वाङ्मय दिसायला पाहिजे. आज साने गुरुजींची पुस्तकं मिळत नाहीत बाजारामध्ये आणि पुस्तकं मिळत नाही. ह्या नव्या मुलांना केवढ्या आनंदाला आपण पारखे करतो. मला एका लहान मुलाने विचारलं होतं परवा की व्हॉट इज दिस शॅमची आई. मी म्हटलं सांगणार होतं त्याला, पण आईबद्दल मग त्याचं वाईट होऊन मी सांगितलं नाही. म्हटलं तुझ्या घरामध्ये देर आर टू शॅम्स. एक युअर फादर इज अ ब्लडी शॅम अँड युअर मदर इज अ ब्लडी शॅम. श्यामच्या आईचं पुस्तक मराठी माणसाला माहिती नाही असं ज्यांनी म्हटलं त्याला जगायचाच महाराष्ट्रीय म्हणून अधिकार नाही असं म्हणून म्हटलं. आमची जी खरोखर ज्याला आम्ही आमचं कुराण समजू, भगवद्गीता समजू, महाभारत समजू, रामायण समजू अशा पुस्तकांची यादी काढा म्हटलं तर हे दुसरं तिसरं बोट घातलं तर चौथ्या बोटातलं काय पुस्तक हवं हे करणार नाही. प्रत्येक साहित्यिक आमचं सरकावा असं म्हणायला लागेल. तिथे इतकी पंचायत आहे. तिथे तिथे श्यामची आई हे आमचं वेगळं निषेध आहे कौटुंबिक जीवनात. इथे आई ही एक साक्षात्कार अशा प्रकारची मूर्ती होऊन आपल्या पुढे आलेली आहे की कुटुंब म्हणजे काय, त्याचे लागे बांधे म्हणजे काय, ह्याचा समाजशास्त्रीय अभ्यास जरी करायचा असेल तरी सुद्धा साने गुरुजींचं श्यामची आई बारकाईने वाचायला पाहिजे. की लहान मुलाला आईबद्दल वाटणारी आस्था, आईच्या मुलाबद्दल वाटणारं प्रेम, काळजी, चिंता, बाप ही एंटिटी, भावंड, त्या दारिद्र्य, हे सगळं जे आपल्या महाराष्ट्रातलं कौटुंबिक एक युनिट आहे हे त्याच्यामध्ये इतकं सुंदर आलेलं आहे. हे पुस्तक आम्ही हल्ली मिळत नाही कुठे. ह्या पुस्तकांचं काय झालं याचा तलाश काढून त्याचं कॉपीराईट कोणाकडे आहे, त्याचे प्रकाशक कोण आहे, त्यांना एकत्र आणून मला तर असं वाटतं की पुढल्या खेपेला वर्षभराच्या नंतर जर मला इथे येता आलं तर मला पुतळा पाहण्याचा जितका आनंद होईल त्याच्या 100 पट आनंद इथे साने गुरुजींचं सगळं वाङ्मय आहे असं सांगितलं तुम्ही. साने गुरुजींचं वाङ्मय याचा अर्थ जगातलं जे काही सुंदर सुंदर आहे ते मराठीत आणलेलं आहे. साने गुरुजी स्वतःला मोठं होण्यासाठी न लिहिल्यामुळे त्यांना दुसऱ्यांचं मोठं पण चटकन दिसत होतं. स्वतःच्या मोठेपणात गरका असलेल्या माणसाला आरसा या पलीकडे दुसरं काहीच लागत नसतं. त्याला तो स्वतःलाच पाहावा असं त्याला वाटत असतं. हा मनुष्य स्वभाव आहे. सगळ्यात आपलं स्वतःवर प्रेम असतं हे खरंच आहे. ग्रुप फोटो जर आला तर दुसऱ्या कोणाचा कुठे अगोदर नाही पाहता, आपण आपला पहिल्यांदा बघतो आणि बाकीच्या लोकांचे सगळ्यांचे बघतो. मनुष्य स्वभाव, तर त्याला काही मर्यादा. तर साने गुरुजींचं हे सगळं वाङ्मय म्हणजे टॉल्स्टॉय मिळाला वाचायला, आम्हाला ला मेग्रेबस वाचायला मिळाली, जगातले उत्तम एन्शियंट मरिनर वाचायला मिळालं, जगातली उत्तम साहित्य मिळालं, आम्ही जर्नल वाचायला मिळालं. अशा प्रकारचा आनंद मराठीतून, आणि कोणाचा मराठीतून, साने गुरुजींचा, की ज्यांचं मराठी म्हणजे नुसतं एका शब्दाचा जास्त शब्द झाला तर कदाचित त्या ओळीला वजन होईल या भीतीने तो शब्द त्यांनी बाजूला ठेवलेला. इतक्या नाजूकपणाने त्यांनी मराठी लिहिलेलं, ही सुंदर अशा प्रकारची शैली, इतक्या सुंदर प्रकारे लिहिलेलं हे मराठी भाषेचा आदर्श म्हणून मुलांच्या पुढे राहतील. अश्रूंचं महत्व काय या जीवनामध्ये, जिव्हाळ्याने एकत्र येणं म्हणजे काय, दुसऱ्यासाठी मन ओलावणं म्हणजे काय, याचा कुठेतरी साक्षात्कार आजच्या जगामध्ये जिथे फक्त मी 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 हा आग्रह चाललेला आहे या जगामध्ये दिसेल. साने गुरुजी जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत तुम्हाला सांगतो आउट ऑफ डेट कधीही होणार नाही. ही चुकीची समजूत आहे. साने गुरुजी आउट ऑफ डेट झाले असं म्हणणं म्हणजे माणसातली चांगुलपणा माणसातला आउट ऑफ डेट झाला असं म्हणण्यापैकी आहे, पावित्र्य जगातलं आउट ऑफ डेट झालं असं म्हणण्यापैकी आहे, सात्विकता नाहीशी झाली म्हणण्यापैकी आहे, दुसऱ्यासाठी झरणं स्त्रवणं, दुसऱ्यासाठी काहीतरी करावं असं वाटणं हा माणसातला विचार नाहीसा झाला म्हणण्यासारखं आहे. साने गुरुजी आउटडेट झाले याचा अर्थ मानवताच आउटडेट झाली असं म्हणण्यासारखं आहे. इतके ते मानवतेच्या ह्याच्यामध्ये रमलेले, आत घुसलेले होते. बरं, हे घुसलेले असताना नुसतं शब्दांचं धन लोकांच्या टाकून नाही, स्वतः त्याच्यासाठी कष्ट केलेत. मुलांना बरोबर घेऊन गेले, स्वतः दाखवलं, चांदण्याची शोभा दाखवली. साने गुरुजींच्या जीवनामध्ये त्यांनी जसे अश्रू पाहिले तसं निसर्गाचं स्वरूप साने गुरुजींनी इतकं सुंदर पाहिलेलं आहे की ते आपण बारकाईने वाचा. साने गुरुजींनी दुःखितांचं जीवन पाहिलं, त्याच्याबद्दल लिहिलं. धडपडणारी मुलं या देशामध्ये व्हावीत याची चिंता व्हायली, दुसऱ्यासाठी काहीतरी करणारी मुलं व्हावी त्याची चिंता व्हायली.
उत्तम तत्वज्ञानाचा गीतेसारखा ग्रंथ त्याच्यावरचं भाष्य फुकट गेलं असतं जर स्वामी गुरुजींनी इथल्या जेलमध्ये ते लिहून ठेवलं नसतं तर गीता प्रवचनासारखा अमोल ग्रंथ आज आपल्याला वाचायला मिळाला नसता. एक दुय्यम भूमिका घेऊन विनोबांच्या जवळ बसून त्यांनी ते केलं. स्वामी गुरुजी आणि विनोबा त्याचं श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण ठरवताच आलं नसतं, इतके ते दोघे मोठे, इतकाच तेवढाच आहे असं माझं मत आहे. स्वामी गुरुजींनी कशासाठी लिहिलं, त्यांना जे भावत होतं दुसऱ्याला सांगण्यासारखं वाटणं हा म्हणजे सगळ्या साहित्याच्या कलांचा उगमच आहे. आपल्याला सारखं जे जे काय, मला आज अमळनेरला आलो ही गोष्ट मी पुण्याला गेला पण नंतर आणखी 15 दिवस 50 लोकांना सांगणार आहे. त्यांना काय मी अमळनेरला गेलो का खड्ड्यात पडलो का काही नसतं, पण मला जो झालेला आनंद आहे तो मला व्यक्त केल्याशिवाय राहणारच नाही. मी अमळनेरला गेलो होतो आणि स्वामी गुरुजींचा तिथे असा पुतळा केला. ही जी भावना आहे त्या भावनेने स्वामी गुरुजींनी लिहिलं, लोकांच्या चांगल्यासाठी लिहिलं, लोकांनी ते स्वीकारलं आणि ते करताना तरे चलिले. असं म्हणून जीवनामध्ये खूप पाहिलं. या पाहिल्याची साक्ष मोठे पण माणसातच त्यांनी काय पाहिलं आणि काय आपल्याला सांगितलं याच्यातच आहे. सगळी माणसं हैराण होतात जर विचारलं कुठे गेला होता, काल पुण्याला गेलो होतो, मी काय काय पाहिलं, काय गर्दी हो गाढवा एवढंच पाहिलं, तुला ते कुठूनही दिसणारी पर्वती दिसली नाही, तुला सिंहगडाचा तो किल्ला दिसला नाही, तुला इतर डोंगर दिसले नाही, तुला रात्रीचं चांदणं दिसलं, त्याला दिसलं का? ती जीवन दृष्टीवर आहे. स्वामी गुरुजींची दृष्टी ही बरी नाही हे कोणाला वाटणार, ज्याची स्वतःची दृष्टी अभिवाय त्याला ते त्यांना नाव ठेवणार. आमच्याकडे एक बाई ताजमहाल पाहायला पाहिजे, ताजमहाल मुलगा रेल्वेत असल्यामुळे आईला फुकट तासताना मातृभक्ती त्याची वाहून जायला लागली, फुकट पास जातो म्हणून आईलाही घेतलं. चला या पलीकडे काय नाही, जरा मातृश्री त्यांच्या त्याच योग्यतेचा होता. तर केवळ एखादी बाई आई आहे म्हणून ती मोठी असते याच्यावर मला काही विश्वास नाही. ना मूर्खही असतात किंवा मुलाचा सत्यानाश करणारही असतात. तर मी असं घाऊक मत कोणाबद्दल असं असतं बरं नाही. तर तिथे त्यांनी नेलं आपल्या आईला ताजमहाल दाखवायला. मातुश्री त्या पुण्याच्या कुठल्या तरी 192 सदाशिव वाड्यात राहिलेला, त्यांनी ते ताजमहाल पाहिलं. म्हणजे का म्हणाले एवढा खर्च केलाय पण स्वयंपाकघरच नाही. आता त्या बाईला ताजमहाल पाहण्याला गाडवच वाटणार की नाही मला. तसं ज्या माणसाला अश्रूचं मोल कळलं नाही त्यांना स्वामी गुरुजी रडकच वाटणार. त्यांना काय करणार? आंधळ्याची ज्यांना अवघडची आंधळे त्याला स्वामी गुरुजींचा दोष नाही. स्वामी गुरुजींना अधिक चांगलं दिसलं, अधिक औदार्य काय ते कळलं, मनाचा मोठेपणा काय, जगाची विशालता काय हे कळलं. जगातल्या सगळ्यात ठिकाणी भारत स्वतंत्र होऊन मोठा व्हावा अशा प्रकारची त्यांना महत्वाकांक्षा वाटली. त्यांची चूक सगळे भारतातल्या प्रांतातले लोक एकत्र आहेत यासाठी ते धडपडले, ही त्यांची चूक आहे. सगळ्या आंतरभारतीची कल्पना मी ज्यावेळेला दुसऱ्या प्रांतामध्ये जाताना सांगतो ते थक्क होतात की तुमच्याकडे 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी ही कल्पना निघाली होती. अशा प्रकारचं स्वामी गुरुजींनी हे प्रचंड कार्य आपल्या जीवनामध्ये शांतपणे पेरणाऱ्या नंदादीपासारखं केलं. कुठे प्रसिद्धीचा झगमगाट नाही, काही नाही. जर आजच्या सभेमध्ये स्वामी गुरुजी असते ते गर्दीत कुठे बसले ते दिसले सुद्धा नसते, असे कोपऱ्यामध्ये जाऊन ते बसले असते. आपल्याकडे केव्हा एकदा मिरवतो याची घाई, फोटोग्राफर कुठे आहे त्याच्याकडे बरोबर आपण आहोत की नाही. अलीकडे म्हणजे इथल्या व्यासपीठावरच्या पुढांची क्षमा मागून मी सांगतो, त्यांनी आमच्या नाटकातल्या नटांना नमस्कार कसा करावा हे बरोबर शिकवलेलं आहे. ते नमस्कार आपण असा करतो, असा नाही करतो, असा करा तर चेहरा मोकळा पाहिजे. पण आता नमस्कार करा की चेहरा दाखला गेला. अभिनयाच्या क्षेत्रातल्या माणसाला ही चूक बरोबर करतो, पण सामान्य माणसाला वाटतं काय नम्र आहे असं त्याचं ते नम्रता वगैरे काही नसते. त्या असल्या ट्रिप्स चाललेल्या असल्यामुळे त्या समाजामध्ये स्वामी गुरुजींच्याबद्दल काही अनुदार उद्गार निघणं वगैरे याच्यात काही चूक नाहीये. तर तुम्ही त्या उद्गारांना कसपटा समान म्हणून आज इथे स्वामी गुरुजी उभे केलेत. अमळनेरला यापुढे सार्थ अभिमानाने सांगता येईल आमचं गाव कुणाचं म्हणालात, आमचं गाव यांचं, आमच्या गावाची ग्रामदेवता का स्वामी गुरुजी असं तुम्हाला सांगता येईल. असं सांगण्याचं भाग्य लाभलेली गावं तरी कुठे? कुठलं गाव कशाबद्दल प्रसिद्ध आहे म्हणून विचारलं तर माणसं मोठ्याने सांगत नाही कशाबद्दल प्रसिद्ध आहे. पण त्या गावातल्या माणसाने असे काही दिवे लावलेले असतात म्हणजे त्यांचं काय असं इथं काय असं काही नसेल आमचं स्वामी. पण त्याबरोबर हेही आपल्याला सांगतो स्वामी गुरुजींचं नाव जर आपल्याला सांगायचं असेल तर त्या गावाचा आपण असल्याचा नुसता पोकळ अभिमान असून चालायचं नाही. तर आमचं घराणं भयंकर मोठं, आमचं आडनाव अमुक अमुक,
आमचे म्हणजे काय देशपांडे ना म्हणजे बाजीप्रभू देशपांडेंचे आम्ही वंशज वगैरे असं सांगायचं आणि तुम्ही काय करता ते छत्र्या दुरुस्त करतो त्याला काय अर्थ नाही. बाजीप्रभूचं नाव सांगायचं असेल तर कुठल्याशी तरी झिंज पावन खिंडीत झिंजवायला पाहिजे किंवा कुठल्याही खिंडीत झिंजून देहाचं रक्ताचं शिंपणे झाल्यानंतर त्या खिंडीला पावन खिंड म्हणायला पाहिजे. अशा प्रकारची शक्ती असेल तर सांगावं. तसं आम्ही अमोलचं राहणार सानेगुरुजी सुद्धा आमच्याकडे तुम्ही काय करता हातबत्ती मग काय सानेगुरुजीचा संबंध काय आला कशाला त्यांचं नाव सांगता. तर तुम्ही आज काय गोंधळात पडलेला स्वतःच्या गावातल्या लोकांना तुम्ही स्वतःवर प्रचंड जबाबदारी आज घेतलेली आहे की इथे सानेगुरुजी उभ्या होणार नाही. मला असं वाटतं की सानेगुरुजी असताना आम्हाला असं कळायचं नेतृत्वाचा अर्थ काय हा सानेगुरुजी सेनापती बापट वगैरे लोकांनी आम्हाला समजावून दिला. ज्याचा काहीही ज्याच्याकडे सत्ता नसताना सुद्धा ज्याचा धाक आपल्याला वाटतो ते मिळतात. ज्याच्याकडून स्वार्थ साधायचा नाही काय नाही. आम्हाला सिगरेट ओढून असं काय वाटायचं की सानेगुरुजीनं कळलं तर वाईट वाटत. स्वामीजी काय आमच्या कॉन्फिडन्स मारणार नव्हते किंवा काही करणार नव्हते परंतु त्यांना वाईट वाटेल असं आपल्या हातून घडता कामा नये. सेनापतीने वाईट वाटेल असं आपल्या हातून घडता कामा नये. गांधीजींच्या पण आम्ही पोहोचतच नव्हतो पण पोहोचलो तर त्यांना लक्षात येणार नाही ना असं. लोकमान्य टिळक ज्यावेळेला मंडालेच्या तुरुंगात गेले त्यावेळी गडकरी म्हणाले होते की लोकमान्य पुण्यातून गेल्यापासून समोरून येणारा मनुष्यपाला लगबगीने विधी विझवून टाकावी असं वाटावं असा पुण्यात कोणी मनुष्य भावलेला नाही. म्हणजे ही जी आदराची भावना आहे अशा प्रकारची भावना म्हणून आपल्या मनात निर्माण केली आणि अशा प्रकारची तुमच्या मनात भावना निर्माण केली म्हणजे तुम्हाला तुम्ही अधिक चांगलं केलं. एखाद्या माणसाच्या मनामध्ये ह्या मूल्य ही आदराची भावना वगैरे हे विचार असणं ही त्या माणसालाच मोठं करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. एखाद्या माणसाला जसं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी असं म्हटलेलं आहे त्याप्रमाणे चांगलं वागावं असं वाटणं ही सुद्धा बहुत सुकृताची जोडी त्यातला एक आनंद कळायला लागतो. तो आनंद कळायला लागल्यानंतर लांब मार्गाने जाऊ नये दुष्ट मार्गाने द्रव्यसंचय करू नये हे विचार सांगायला तिसरा कोणी लावा लागतो असं म्हणून तिसऱ्याने येऊन ते होते नाही आपल्यातच परिवर्तन होतं. अशा प्रकारचं परिवर्तन घडून आणणाऱ्या स्वामीगुरूंना आज या ठिकाणी मला 4 शब्द सांगून माझ्या मनातली भावना व्यक्त करण्याची संधी आपण दिली त्याबद्दल मी